हाय फ्रेंड्स, नमस्ते. मी सर शिवतेज. आज आपण नवीन मॅथमॅटिकल कन्सेप्ट स्टडी करणार आहोत की जी प्रॉपरली आपल्याला इंजिनिअरिंगशी रिलेटेड जो सिलेबस असतो त्यामधला एक महत्वाचा पॉइंट जो आहे त्याच्याबद्दल माहिती दर्शवणारी आहे. तर गेले काही दिवस आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन या टाईपमध्ये काही माहिती पाहत आहोत. तर आज देखील आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन या कंटेंट मधील आणखी एक माहिती चेक करणार आहोत. काही दिवसांपूर्वी आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन पैकी बार डायग्राम हा जो डायग्रामचा पार्ट असतो तो कंप्लीट केला होता आणि आता आज नवीन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण चेक करणार आहोत. आणि यानंतरचा जो पार्ट ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये येतो तो म्हणजे सेकंड पार्ट आपण इथं कन्सिडर करणार आहोत. तो आहे हिस्टोग्राम. सो इट हॅज नेम हिस्टोग्राम. सो हिस्टोग्राम हे जे नेम आहे हे आपल्याला प्रॉपरली एक डायग्रामॅटिकल सिच्युएशन रिप्रेझेंट करतं. मग हे कसं असेल आणि याचं स्ट्रक्चर काय असू शकतं, तर एक सिंपली व्ह्यू आपण चेक करूया की ज्यावेळी आपण बार डायग्राम कन्सिडर करतो तर बार डायग्राम जे आहे ती या टाइप मध्ये कन्सिडर होते, जसं की आपण परवा पाहिलं या टाइप मध्ये. ओके, बार डायग्राम. पण हिस्टोग्राम जो आहे तो कसा क्रिएट होतो, तर ही जर बार डायग्राम असेल आणि याच्याशीच रिलेटेड काहीसा डाटा आपल्या सोबत असेल तर हिस्टोग्राम मात्र क्रिएट होताना या बार डायग्राम सारखाच क्रिएट होतो. पण हे जे बार्स आहेत किंवा हा इंडिव्हिज्युअल बार जो दिसतोय तर तो काय असेल, कनेक्टेड असेल, जसं की या टाइप मध्ये. ओके, अशा टाइप नुसार. सो अशा टाइपची ग्राफिकल नेचर जर आपल्याला काही दिसली तर ती असू शकते हिस्टोग्राम. आणि अशा टाइपचा जो ग्राफिकल नेचरचा पार्ट असतो तो असतो बार डायग्राम. ओके, सो असं आपण हे थोडंसं चूक इथं चेक करू शकतो प्रॉपरली. तर आता यानंतरचा जो महत्वाचा पार्ट आहे तो आपण ऍक्च्युअली पाहणार आहोत की हिस्टोग्राम ही डेफिनेशन नेमकी काय असू शकते आणि बराचसा पार्ट काय असू शकतो. तर हिस्टोग्रामशी रिलेटेड डेफिनेशन आपण सुरुवातीला चेक करूया की हिस्टोग्राम नेमका काय आहे. तर बघा स्टुडंट, द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ grouped frequency distribution with exclusive type classes joined or connecting vertical bars structure with its specific frequency then it called as histogram. सो अगेन आपण जर चेक करायचं म्हटलं तर हे स्पेसिफिकली याचं मिनिंग काय होतं, द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. म्हणजे इथं ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असणार आहे विथ एक्सक्लुझिव्ह टाईप क्लासेस. म्हणजे इथं क्लासेस जे असणार आहेत ते एक्सक्लुझिव्ह टाईप आहेत. ओके, जॉईंड ऑर कनेक्टिंग व्हर्टिकल बार्स. म्हणजे इथं जे व्हर्टिकल बार्स असतात ते कनेक्टेड असतात किंवा जॉईन केलेले असतात. नो प्रॉब्लेम. हे जे बार स्ट्रक्चर आहे विथ स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी, म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे त्याला काहीतरी अटॅच्ड झालेली असेल, तर अशा वेळी हा जो ग्राफिकल नेचरचा पार्ट असतो त्यालाच म्हटलं जातं हिस्टोग्राम. ओके, ठीक आहे. आता हिस्टोग्राम हे नेमकं काय आहे हे डेफिनेशनच्या माध्यमातून बघितलं, पण यामध्ये दोन कंडिशन असतात त्या खूप महत्वाच्या आहेत, ते आपण चेक करूया की इथं नेमकं दोन कंडिशन नेमक्या काय असू शकतात की हिस्टोग्राम जिथं क्रिएट केला जातो आणि त्या ठिकाणी नेमकं आपल्याला काय करायचं असतं हे माहित करून घ्यायचं असतं, तर ते आपण चेक करूया. बघा, त्यामध्ये पहिली कंडिशन जी खूप महत्वाची आहे
ते आपण इथं कन्सिडर करू शकतो. म्हणजे हिस्टोग्राम मध्ये बार स्ट्रक्चर जे असतं ते आपण कसं कन्सिडर करतो आणि त्या बार स्ट्रक्चरला हाईट कशी कन्सिडर करतो हे इथं आपण चेक करणार. सो बघूया हे नेमकं काय असणार आहे. ऑन एक्स ऍक्सिस म्हणजे ज्यावेळी आपण हिस्टोग्राम क्रिएट करू तर त्यावेळी ऑन एक्स ऍक्सिस वी विल कन्सिडर क्लास इंटरवल ऑन 8 म्हणजे इथं क्लास इंटरवल आपल्याला कन्सिडर करता येईल. अगेन विथ class interval on 8 with base of vertical connected bars. ओके, म्हणजे व्हर्टिकल कनेक्टेड बार्स जे आहेत ते ज्या ठिकाणी आपण कन्सिडर करू तर त्या ठिकाणी क्लास इंटरवल हा त्याचा पर्टिक्युलर बेस असणार आहे असं त्याचं मिनिंग आहे. अगेन द हाईट of vertical bar is its frequency. म्हणजे या ठिकाणी हाईट जी व्हर्टिकल बारची असू शकते तर ती काय असू शकते, त्याची फ्रिक्वेन्सी असू शकते. कुणाची? इज इट्स फ्रिक्वेन्सी. और जो क्लास इंटरवल असतो तो क्लास इंटरवल जो आहे त्याची जी फ्रिक्वेन्सी असते ती त्या व्हर्टिकल बारची फ्रिक्वेन्सी असते. ओके, आता हे नेचर इथं आपण चेक करू शकतो. अगेन बी कंडिशन जी आहे ती खूप सिंपल आहे. म्हणजे काय? कनेक्ट द व्हर्टिकल बार्स. म्हणजे व्हर्टिकल बार्स जे आहेत ते डिफरंट कन्सिडर न करता ते काय करायचे, कनेक्ट करून घ्यायचे आहेत एकमेकाशी. ओके, सो आता हे कसं कन्सिडरेशन असेल आणि हे नेमकं आपल्याला चूज कसं करता येतं तर ते देखील आपण इथं चेक करणार आहोत. सो मेनली आपण हिस्टोग्राम मध्ये काय लक्षात घेऊया की हिस्टोग्राम हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ग्रुप टाईपच्या डाटाचं. दुसरी महत्वाची गोष्ट की इथं एक्स ऍक्सिसला काय होतं, प्रॉपरली क्लास इंटरवल कन्सिडर होतात, तेच त्याचे बेस कन्सिडर होऊ शकतात व्हर्टिकल कनेक्टेड बार्सचे. अगेन हाईट जर आपण बघितली व्हर्टिकल बारची तर ती काय असू शकते, फ्रिक्वेन्सी असू शकते क्लास इंटरवलची. म्हणजे इथं आपण ब्रॅकेटमध्ये कन्सिडर करू शकतो की क्लास इंटरवलची जी फ्रिक्वेन्सी तीच काय असते, व्हर्टिकल बारची हाईट असते. आणि कनेक्ट द व्हर्टिकल बार्स म्हणजे काय की इथं जे व्हर्टिकल बार्स असतात ते आपण काय करतो, कनेक्ट करतो. ओके, सो नो प्रॉब्लेम. आता याच हिस्टोग्रामच्या कन्सिडरेशन आपण एक एक्झाम्पल इथे चेक करणार आहोत. सो बघूया आता हे एक्झाम्पल कसं असणार. सो हियर वी विल कन्सिडर वन एक्झाम्पल. आणि आता हे कन्सिडरेशन कसं असेल बघा. कन्सिडर द डाटा ऍज. आता हा जो डाटा आहे तो आपल्या समोर येणार आहे क्लास इंटरवल विथ अगेन फ्रिक्वेन्सी. म्हणजे आता इथं क्लास इंटरवल आपल्या सोबत येणार आहेत आणि त्याचबरोबर या क्लास इंटरवलशी रिलेटेड फ्रिक्वेन्सी आपल्याला पाहायला भेटणार आहे. सो अगेन वी राईट हियर ऍज अ फ्रिक्वेन्सी. आणि अगेन हा रूट टाइप पार्ट असेल क्लास इंटरवल आणि फ्रिक्वेन्सीचा. जर समजा आपण इथं क्लास इंटरवल चेक केले तर ते क्लास इंटरवल सुरुवातीला आपण कंटिन्युअस टाइपचेच घेणार आहोत, कारण इथं कंटिन्युअस टाइपचेच क्लास इंटरवल असतील, एक्सक्लुझिव्ह टाइपचेच क्लास इंटरवल असतील तरच हिस्टोग्राम क्रिएट करता येऊ शकतो. हे थोडंसं आपण लक्षात घेऊया. सो आता क्लास इंटरवल समजा आमच्याकडे असे आहे की देयर विल बी 10 to अगेन 20, नेक्स्ट 20 to 30, then 30 to 40, again 40 to 50, and the frequencies are 15, 25, 35, and again there will be the 20. Okay, so इथं फ्रिक्वेन्सी आपण चूज केल्या आपल्या कन्सिडरेशन आणि क्लास इंटरवल जे आहे ते कंटिन्युअस घेतले. म्हणजे ऍज अ 10 to 20 to 20 to 30 to 30 to 40 to अगेन 40 to 50 या टाइप मध्ये. ओके, आता हे क्लास इंटरवल कंटिन्युअस आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी पण आहे. एक्झाम्पल ज्यावेळी आपल्याला येतात तर त्यावेळी देखील या टाइपचं नेचर आपण पुढे चेक करू शकतो. नो प्रॉब्लेम. आता याचा
हिस्टोग्राम कसा क्रिएट होऊ शकतो हे आपण थोडंसं चेक करूया. सो बघा, ज्यावेळी हिस्टोग्राम आपण क्रिएट करणार तर तो हिस्टोग्राम क्रिएट करताना आपल्याला काही प्रॉपर मॅपिंग जे आहे ते ठरवावं लागेल. एक्स ऍक्सेस, वाय ऍक्सेस आपण कन्सिडर करणार आहोत. आणि आता विशेष म्हणजे आपण मगाशी म्हटलो की ऑन एक्स ऍक्सेस वी विल कन्सिडर द क्लास इंटरवल. मग वाय ऍक्सेसला काय घेतो तर त्याची फ्रिक्वेन्सी घेतो. फ्रिक्वेन्सी जी आहे ती वाय ऍक्सेसला घेतो. नो प्रॉब्लेम. आपण इथं आता ग्राफिकल नेचर थोडंसं चेक करूया की जर समजा हिस्टोग्राम आपल्याला क्रिएट करायचा असेल तर मेनली आपल्याला वाय ऍक्सेस इथं घ्यावा लागेल. दिस इज अवर वाय ऍक्सेस. आफ्टर दिस वी विल कन्सिडर हियर द एक्स ऍक्सेस. दिस इज अवर एक्स ऍक्सेस. दिस इज अवर वाय ऍक्सेस. दिस इज अवर ओरिजिन. ओके. सो आता एक्स ऍक्सेस वरती आपण क्लास इंटरवल घेणार. नियमाप्रमाणे एक्स ऍक्सेस वरती क्लास इंटरवल घेणार. क्लास इंटरवल स्टार्ट झाले 10 ला, म्हणजे 10 या व्हॅल्यूला स्टार्ट झाले. मग इथं तर 0 आहे. मग आता स्टार्टिंग पॉइंट कसा कन्सिडर करायचा तर 0 नंतर इथं आपल्या ग्राफ पेपर वरती आपले काय असतात प्रॉपरली 1 सेंटीमीटरचे पॉइंट्स जे असतात ते इथं असतात की प्रत्येक 1 सेंटीमीटरला एक डार्क पॉइंट दिलेला असतो या टाइप. तर मग पहिला जो 1 सेंटीमीटरचा जो पार्ट आहे तिथं आपला जो क्लास इंटरवलचा पार्ट आहे तो 10 पासून स्टार्ट होतो. त्यामुळं तो 0 पासून स्टार्ट होत नाही. म्हणून आपण इथं काय करतो आपल्या ग्राफला एक डिसकंटिन्युटी देतो. दिस इज द साइन ऑफ डिसकंटिन्युटी. ओके. इथं आपण या ग्राफिकल नेचरला डिसकंटिन्युटीचं साइन देतो आणि इथून पुढं आपण आपले जे क्लास इंटरवल्स आहेत ते कितीही असू देत, अगदी समजा 1000 पासून स्टार्ट होत असले तरी इथं आपण घेऊ शकतो. ओके. सो आता बघा आपला हा 10 पासून आहे तर पहिला जो इथे येणार क्लास इंटरवलचा पार्ट त्यामधला हा लोअर लिमिट, हा अप्पर लिमिट, हा लोअर लिमिट, हा अप्पर लिमिट. तर या कन्सिडरेशन क्लास इंटरवल हे सिंपली येतात. म्हणजे जसं की 10 to 20, 20 to 30, 30 to 40. आपल्याला जेवढे पाहिजे होते तेवढेच आपण इथे घेणार. 40 to 50 एक आहे त्यामुळे इथे 50 पर्यंत आपण जाणार. ओके. हे झाले आपले क्लास इंटरवल. वी राईट हिअर ऍज अ क्लास इंटरवल. आणि अगेन याला आपण एरो देखील दाखवू शकतो की आम्ही एक्स ऍक्सेसला क्लास इंटरवल घेतले. ठीक आहे. आपली फ्रिक्वेन्सी जी आहे ती कशी आहे मिनिमम 15 आहे, मॅक्झिमम जवळपास 35 आहे. ओके. मग आपण असं करू शकतो की इथं आता समजा आपल्याकडे पुन्हा वाय ऍक्सेसला देखील काय असतात 1 सेंटीमीटरला डार्क पॉइंट जे असतात ते ग्राफ पेपरवरती असतात या कन्सिडरेशन. मग आता इथं आपण काय करू शकतो की जर मिनिमम 15 आहे आणि मॅक्झिमम 35 आहे तर मग हे मॅपिंग ऍज अ 5च्या कन्सिडरेशन मध्ये घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. म्हणजे पहिला 1 सेंटीमीटरचा पार्ट आहे त्याला आपण 5 डिनोट केलं तर हा 10, तर हा 15, त्यानंतर हा 20, त्यानंतर 25, त्यानंतर 30. ओके. आणि लास्ट जो आहे तो 35 दाखवू शकतो इथे. सो लास्ट ऍज अ 35. दिस इज अवर वाय ऍक्सिस आहे. मग आता इकडं जे दिसणार आहे ते सगळं काय आहे फ्रिक्वेन्सी आहे. सो इथं आपण एरो दाखवू शकतो. दिस इज अवर फ्रिक्वेन्सी fi अँड वी टेक ऍज अ एरो. ओके. म्हणजे फ्रिक्वेन्सी दाखवता येते आणि क्लास इंटरवल दाखवता येते. आता मेन गोष्ट काय की हाईट ऑफ द व्हर्टिकल बार इज द फ्रिक्वेन्सी. म्हणजे आता जर समजा मला आता काय करायचं असेल हिस्टोग्राम क्रिएट करायचा असेल तर 10 ते 20 मध्ये 15 ही काय आहे फ्रिक्वेन्सी आहे. तर 10 ते 20 मध्ये 15 या ठिकाणी मी येणार. इथं मी त्याची हाईट ठरवणार आणि इथं व्हर्टिकल बॉक्स जो आहे क्रिएट करणार. म्हणजे व्हर्टिकल बार्स क्रिएट करणार आणि त्याचा एक बॉक्स क्रिएट होईल. ओके. त्याची उंची जी आहे ती 15 असणार आहे कारण फ्रिक्वेन्सी 15 आहे. नंतर 20 ते 30 मध्ये 25 आहे म्हणजे 20 to 30 मध्ये 25 आहे. तर मग आता मी इथं जाणार आणि इथं 25 ला मी पहिल्यांदा हाईट ठरवणार आणि त्यानंतर 20 to 30 याच्यामध्ये कनेक्टेड जो व्हर्टिकल बार किंवा बॉक्स आहे तो इथं आपण कन्सिडर करणार. नेक्स्ट त्यानंतर आहे 35. सो 35 सगळ्यात जास्त आहे. सो 30 to 40 ला 35 आहे. सो मी इथं त्याची हाईट इथं कन्सिडर केली आणि ही हाईट जी आहे ती आता पुन्हा जोडून घेणार आणि त्याच पद्धतीने इथं आता आपण चेक करू शकतो की आपण काय केलं व्हर्टिकल बॉक्स जो आहे तो क्रिएट करून घेतला ऍज अ 30 to 40 साठी. नंतर
लास्ट ॲज अ 40 to 50 साठी 20 आहे. तर आपण इथं चेक करू शकतो की इथं 20चं जी हाईट आहे ती मी इथं कन्सिडर केली आणि पुन्हा एक बॉक्स क्रिएट केला 40 to 50 या कन्सिडरेशन. ठीक आहे. आता हिस्टोग्राम प्लेन नेचरचा पण दाखवला जातो काही वेळा, किंवा काही वेळा याला शेडेड नेचर पण दिलं जातं, म्हणजे या टाइप मध्ये याला थोडस रेखांकित केलं जातं. सो आपण त्याला रेखांकित करून पुन्हा आणखी थोडस आकर्षक बनवू शकतो. सो दिस इज प्रॉपरली हिस्टोग्राम, आणि ही हिस्टोग्राम कन्सेप्ट आपण आता स्टडी करतोय की सिंपली हिस्टोग्राम कसा क्रिएट करता येऊ शकतो. सो तो पार्ट आपण इथं चेक करतोय. या टाइप मध्ये त्याला आपण शेडेड नेचर देऊ शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, या प्रत्येक बारच्या वरती त्याची फ्रिक्वेन्सी देखील लिहिता येते, जसे की याची 15, त्यानंतर हा 25, त्यानंतर हा 35, त्यानंतर लास्ट ॲज अ 20 या पद्धतीने. काही हिस्टोग्राम मध्ये हे जे फ्रिक्वेन्सीचे पार्ट आहेत ते आतमध्ये इथं लिहिले जातात शेडेड नेचर मध्ये, पण आपण वरती लिहिले तरी पण चालतात, नो प्रॉब्लेम. आता एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसचं मॅपिंग पण आपल्याला लिहिता येतं. बघा, जर समजा एक्स ऍक्सिस घेतला आपण इथं, तर एक्स ऍक्सिस मॅपिंग जे आहे ते 1 सेंटीमीटरला किती आहे, आणि वाय ऍक्सिसचं जे मॅपिंग आहे ते 1 सेंटीमीटरला किती आहे हे आपल्याला लिहावं लागणार आहे. तर हा आपला एक्स ऍक्सिस, इथं 1 सेंटीमीटरला जर बघितलं तर 10 ते 20, म्हणजे 20 मध्ये 10 तुम्ही जर मायनस केलं तर किती मिळतं, 10. म्हणजे एक्स ऍक्सिसला 1 सेंटीमीटरचं जे मॅपिंग आहे ते आहे 10 युनिट्स. त्यानंतर वाय ऍक्सिसला तुम्ही जर बघितलं तर इथं 0 to 5, 5 to 10, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 5 चा डिफरन्स दिसतो. 10 मधून 5 मायनस करून बघा, तुम्हाला 5 भेटेल. सो अगेन देयर विल बी द 5 युनिट्स. सो हे झालं मॅपिंग. आणि हा जो डायग्रामचा पार्ट दिसतो यालाच म्हटलं जातं हिस्टोग्राम. सो दिस इज अवर हिस्टोग्राम, आणि ही झाली हिस्टोग्रामची प्रॉपर डायग्राम की जी मॅपिंग विथ असू शकते. ज्यावेळी हिस्टोग्राम क्रिएट केला जातो तर त्याचं मॅपिंग हे खूप महत्वाचं असतं, त्याचे क्लास इंटरवल खूप महत्वाचे असतात, त्याचे बेस खूप महत्वाचे आहेत, आणि फ्रिक्वेन्सी रिलेटेड महत्वाचे आहे. अशा पद्धतीने जर आपण कोणत्याही गिव्हन डाटाचा, कोणत्याही ग्रुप्ड डाटाचा की ज्याचे क्लास इंटरवल एक्सक्लुझिव्ह टाईपचे असतील, म्हणजे कंटिन्युअस टाईपचे असतील, त्याचा हिस्टोग्राम अशा पद्धतीने क्रिएट करू शकतो. आता हिस्टोग्रामचे ऍप्लिकेशन्स भरपूर आहेत, तो पार्ट आपण पुढे बघणार आहोत. पण आजच्या कन्सेप्टमध्ये आपल्याला पूर्णतः माहिती मिळाली की हिस्टोग्राम आपण सिंपली कशा पद्धतीनं क्रिएट करू शकतो. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहोत, कारण एक नवी जी मॅथमॅटिक्सची कन्सेप्ट होती ती आपण इथं स्टडी केली की हिस्टोग्राम नेमका कसा क्रिएट केला जातो, आणि तो पार्ट आपण इथं चेक केला. पुन्हा नवीन व्हिडिओज मध्ये आणखी नवीन आपण कन्सेप्ट चेक करणार आहोत. जर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा, लाईक करा, आणि आपलं जे चॅनल आहे सर श्रुतेश चॅनल, तर हे सबस्क्राईब करा. आतापुरतं आपण थांबतोय, कारण पुन्हा आपण भेटणारच आहोत. धन्यवाद.